जय भीम मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र सरकार या देशातल्या इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदीवरती कायदा आणणार आहे। आंबेडकरवादी लोकांची ही महत्त्वाची जबाबदारी बनते की आपण या कायद्याला कशा पद्धतीने कायदेशीर उत्तर देऊ आणि हा कायदा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने लागू करता येणार नाही हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। आणि महाराष्ट्राचाच आदर्श घेऊन इतर राज्यांमध्ये जे धर्मांतर बंदीचे कायदे लावलेले आहेत त्याच्यावरती देखील चर्चा चालू होईल। आणि ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी असल्यामुळे ज्या काही घडामोडी या महाराष्ट्रामध्ये यशस्वी होतात त्या देशभर राबवल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे। म्हणून मुक्तिकोण पते हे जे अतिशय महत्त्वाचं भाषण आहे बाबासाहेबांचं, 18व्या खंडातला पहिला भाग जो आहे ते आपल्या दप्तरी असणं आता फार महत्त्वाचं झालेलं आहे। कारण आपल्या जीवन मरणाचा प्रश्न इथे निर्माण होणार आहे। म्हणून बाबासाहेबांनी विचारलं मित्रांनो की तुम्हाला आर्थिक उन्नती अगोदर पाहिजे की धर्मांतर अगोदर पाहिजे। तुम्ही ज्या वेळेला आर्थिक उन्नती जर अगोदर पाहिजे असं म्हणत असाल तर तुम्ही शिक्षण घ्याल आणि शिक्षणानंतर तुम्ही तुमची रोजीरोटी कमवण्यासाठी एकतर नोकरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अर्ज कराल, नसल तर तुम्ही तुमचा स्वतःचा एक व्यवसाय टाकाल। इंटरनॅशनल जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत मी बोलत नाही। भारतामध्ये जिथं जाती व्यवस्थेनं भक्कम आपले पाय रोवलेले आहेत त्या व्यवस्थेमध्ये त्या जर कंपनीला किंवा त्या ऑफिसर्सला कळालं ज्याच्याकडे तुम्ही नोकरी मागायला जाता तर तुम्ही खालच्या जातीचे आहे हे ज्या वेळेला त्याला कळतं त्यावेळेला तुमची दर्जा जी आहे, तुमची जी क्वालिटी आहे ती तो बाजूला सारतो आणि निकृष्ट दर्जाचा का असेना तो माझ्या जातीचा असावा ही भावना त्या जातीयवादी व्यक्तीची असते जर तो ऑफिसर जातीवादी असेल तर। प्रत्येक जात ही आपल्या जातीचं संरक्षण बघते, कल्याण बघते। म्हणून तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी अर्ज कराल नोकरीसाठी त्यावेळेला कळालं की तुम्ही अस्पृश्य समाजाचे आहात त्यावेळेला तुम्हाला नोकरी देणार नाही हे बाबासाहेबांनी 1936च्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादा व्यवसाय करायचं ठरवाल त्यावेळेला तुमच्या दुकानामध्ये येणारा व्यक्ती हा विचार करेल की हे कोणाचं दुकान आहे। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घ्याल, उच्च शिक्षण घ्याल आणि नोकरीला जाण्याचा प्रयत्न कराल, उद्योगधंदे करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला आड येणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुमची अस्पृश्यता, आजच्या काळामध्ये तुमचं दलितपण। म्हणून इथं आता पर्याय काय बाबासाहेबांनी सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही तुमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होईल। आज बौद्धांमध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण झालेलं आहे। बौद्ध हे इंटरनॅशनल लेवलला पोहोचून आपले व्यवसाय करत आहेत। हा धर्म नव्हे, हा धम्म आहे। त्यामुळे जर खऱ्या अर्थाने तुम्हाला ही प्रस्थापित लोक म्हणत असतील की तुम्ही धर्मांतर करत आहात, असं काही नाही आहे। आम्ही हा जो चुकीच्या मार्गाने आलेला हा आमचा जो तात्पुरता जो धर्म होता तो हिंदू धर्म जो होता त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही खालचं म्हणून हिनवलं आणि आम्ही संघर्ष करत असताना मूळ वंशावळीचा शोध ज्या वेळेला आम्हाला लागला त्यावेळेला कळालं की आम्ही नागवंशीय लोक आहोत आणि त्यामुळं आम्ही मूळ धम्मामध्ये जात आहोत आमच्या। आणि आम्ही हिंदू टू बौद्ध जर होत असेल तर त्याला धर्मांतर म्हणता येणार नाही, त्याला काय म्हणावं लागेल तर आम्ही पूर्वग्रही जाण्याचा हा मार्ग आहे। ज्या ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्या लोकांची प्रगती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि अशाच पद्धतीची जर प्रगती या लोकांची झाली तर ही लोक आमच्या बरोबरीने येतील आणि आमच्यासोबत संघर्ष करतील। या भीतीपोटीच तर अशा पद्धतीचे धर्मांतर विरुद्धचे कायदे तुम्हाला आणण्याचा प्रयत्न ही लोक करत आहेत। तर बाबासाहेब काय सांगतात की तुम्ही ज्या वेळेला या धर्मामधून बाहेर पडण्याचा विचार कराल आणि तुमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होईल, कारण तुम्ही हिंदू धर्मामध्ये तुम्हाला खालचं हिनवलं गेलेलं असल्यामुळं तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही आणि त्यामुळं तुम्ही व्यवसाय करायला तुमच्यामध्ये ताकद नाही आणि म्हणून तुम्ही धर्मांतर करणं आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी धर्मांतर करणं हे फार महत्त्वाचं आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। ज्या वेळेला तुम्ही बाबासाहेबांना विचाराल किंवा तुम्ही लोकांना विचाराल की तुम्हाला आर्थिक प्रगती अगोदर पाहिजे की धर्मांतर पाहिजे तर बाबासाहेब सांगतात की पहिल्यांदा तुम्ही धर्मांतर करून सामर्थ्य प्राप्त करा। किंवा बाबासाहेबांच्या कानावरती हेही आलेलं होतं की काही सो कॉल्ड हितचिंतक जे असतात अस्पृश्यांचे, खरं तर ते विरोधकच असतात, पण त्या लोकांनी अफवा पसरवली होती की ज्या वेळेला तुम्ही धर्मांतर कराल त्यावेळेला तुमच्या वतीनी जमिनी म्हारक्या ज्या मिळालेल्या आहेत त्याचं काय होणार आहे तर त्या तुमच्या म्हारक्या जातील, तुमच्या वतीनी जमिनी ह्या जातील। बाबासाहेबांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की 1850ला इंग्रजांनी कायदा केलेला आहे की जरी तुम्ही कोणत्याही धर्मात जाल तर तुमच्या वतीनी जमिनी किंवा तुमच्या स्थावर मालमत्ता ज्या आहेत त्या तुमच्या वारसांना मिळणारच आहेत। तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये
धर्मांतरित झालात तरी सुद्धा. बाबासाहेबांनी इथं अहमदनगर जिल्ह्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये बरेच लोक ख्रिस्ती झालेले आहेत आणि असे पण काही कुटुंब आहेत की ख्रिस्ती आणि हिंदू महार ही लोक एकाच घरामध्ये राहतात, तरी सुद्धा त्यांच्या वतीनी जमिनी आणि त्यांचे हक्क हे अबाधितच राहिलेले आहेत. त्यामुळं तुमच्या वतीनी जमिनी ह्या कुठेही जाणार नाहीत आणि तुमचं आरक्षण सुद्धा आजच्या काळामध्ये जर विचारात घेतलं तर कुठेही जायला नाही पाहिजे. हे मी तुम्हाला अनुभवानुसार सांगतो मित्रांनो. मी ज्या वेळेला अनुसूचित जातीतून काही लोक धर्मांतर करत असतात त्यावेळेला त्यांची गॅजेट करायला घेतलो, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून गॅजेटची प्रक्रिया ज्यावेळेला आम्ही पूर्ण करतो तर अनुसूचित जातीच्या व्यक्तींना विचारलं जातं खाली की तुम्ही हा धर्मांतराचा किंवा हे धर्मांतर तुम्ही कोणत्या कारणाने करत आहात. तर तिथं खाली लिहावं लागतं की मी खालच्या जातीचा असल्यामुळं मला लोक हिनवतात आणि मला सुद्धा हिनवल्यासारखं होतं म्हणून मी धर्मांतर करत आहे. तर या कारणाला महाराष्ट्र सरकार गॅजेटची प्रक्रिया करताना अडवत नाही. म्हणून तुम्ही धर्मांतर केल्यानंतर तुमच्या म्हारक्या किंवा वतीनी जमिनी ज्या आहेत त्या कुठेही जाणार नाहीत हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. पण तसं बघितलं तर बाबासाहेबांनी इथं खेदाने व्यक्त केलेलं आहे की तुमची म्हारकी जमीन जी आहे ती तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे. हे बाबासाहेबांनी कसं म्हटलं असेल? बाबासाहेबांनी वतनाचा प्रश्न ज्या वेळेला ब्रिटिश सरकारसमोर मांडला की आमच्या जमिनी आहेत त्या आम्हाला तुम्ही कसायला देत नाही, आम्हाला त्या जमिनी वापरायला देत नाही, तर गावातला पाटील काय म्हणाला की तुम्हाला जर वतनी जमिनी पाहिजे असतील तर तुम्ही गाव कामगारकीचं काम केलं पाहिजे. हे ज्या वेळेला बाबासाहेबांनी महार लोकांच्या लक्षात आणून दिलं की तुम्हाला जर तुमच्या जमिनी तुमच्या स्वतःच्या शाया वतनी जमिनी ज्या तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या देखील तुम्ही हक्क दाखवत असताना तुम्हाला गुलामीचं काम करावं लागतं, हे निदर्शनास आणून देण्यासाठी बाबासाहेबांनी महारवतनाचा प्रश्न हातात घेतलेला होता. म्हणून गुलामगिरीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला वतनी जमिनी प्रसंगी जर सोडाव्या लागत असतील तर त्या देखील तुम्हाला त्यागाव्या लागतील हे बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर या गोष्टीला किती महत्त्व दिलेलं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. ज्यावेळेला बाबासाहेबांना लोकांनी विचारलं की आपण ज्या वेळेला धर्मांतर करू त्यावेळेला आपल्याला मिळणाऱ्या राजकीय हक्काचं काय, तर बाबासाहेब म्हणाले की तुमचे राजकीय हक्क जे आहेत ते ब्रिटिश सरकारने 20 वर्षासाठी अबाधित ठेवलेले आहेत किंवा 20 वर्षाचा कालखंड दिलेला होता आणि पुणे करारामध्ये त्या कालखंडाला काहीही मर्यादा नव्हती. असं असून देखील बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत तुमचे राजकीय हक्क आरक्षण जे आहेत ते अबाधित राहतील असं समजू नका. ज्या वेळेला तुमचं आरक्षण राजकीय हक्क ज्या वेळेला तुमचे राहणार नाहीत त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या कामाला येणार आहे ती म्हणजे तुमचं सामर्थ्य. आणि ते सामर्थ्य तुम्ही ज्या वेळेला हिंदू धर्मामध्ये खालच्या दर्जाचे म्हणून राहाल त्यावेळेला तुमच्यामध्ये सामर्थ्य राहणार नाही. म्हणून धर्मांतर करणं फार महत्त्वाचं आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं. असं असताना देखील तुमचे धर्मांतर केल्यानंतर राजकीय हक्क हे कुठेही जाणार नाहीत. उलट तुम्ही ज्या वेळेला धर्मांतर करून इतर धर्मामध्ये जाल त्यावेळेला तुमचे हक्क हे अबाधित राहतील. कशाच्या कंपॅरिझनमध्ये? हिंदू धर्मामध्ये खालच्या वर्गातले म्हणून जर तुम्हाला हिनवून इथं ठेवलं तर तुमचे हक्क पण मिळणार नाहीत आणि तुमचा स्वाभिमान देखील इथं जागृत होऊ दिला जाणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी गणिती पद्धतीने इथं सांगितलं की तुम्ही धर्मांतर केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने राजकीय हक्क मिळू शकतात. विषयांतर होईल मित्रांनो. ज्या वेळेला आपण म्हणतो की आमचे आंबेडकरवादी राजकीय पक्ष असं म्हणतात आपल्याला की तुम्ही अगोदर आमच्याकडं राजकीय सत्ता द्या, त्यावेळेला तुम्हाला आम्ही बुद्धविहार बांधून देऊ, त्यावेळेला आपण सत्ता आल्यानंतर आपल्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी करता येतील पण अगोदर आपण सत्तेवरती येऊ. पण बाबासाहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्हाला राजकीय हक्क अधिकार मिळवायचे असतील तर धर्मांतर करा. तुम्ही म्हणाल की आम्हाला इतर जातीच्या लोकांचं मतदान मिळवायचं असेल ते हिंदू धर्मामध्ये आहेत. ज्या वेळेला आपण वैज्ञानिक पद्धतीनं तिथं असणाऱ्या देवादिकांवरती चर्चा करायला चालू करू त्यावेळेला त्या लोकांची भावना दुखावू शकते आणि मग ते आपल्याला मतदान करणार नाहीत. तर बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं धर्मांतर करा. हे का सांगितलं असेल बाबासाहेबांनी? तर तुम्ही ज्या वेळेला समजा की हिंदू लोकांनी ठरवलं की या धर्मामधली जी काही अस्पृश्यता आहे
तिला कायद्याने बंदी आणायचं, कायदाच करायचा की कुणी अस्पृश्यता पाळायची नाही. मग तुम्ही आम्ही खालच्या जातीचे आहोत म्हणून विशेष अधिकार मागू शकता का हो? नाही, कारण आता अस्पृश्यता तर संपलीच ना. म्हणजे ज्या हिंदू धर्मामध्ये इतर जातीचे लोक आहेत, फार फार तर ते गरीब आहेत, आर्थिक अवस्था त्यांची दारिद्र्याची आहे, त्याच पद्धतीनं तुम्हा आता ज्यांची अस्पृश्यता ही काढून टाकलेली आहे त्या लोकांना कशा पद्धतीनं बघितलं जाईल? केवळ आर्थिक दरिद्री परिस्थितीमध्ये जगणारे लोक म्हणून बघितलं जाईल. मग तुमचे वेगळे असे अधिकार अस्पृश्य म्हणून मिळणार आहेत का? तर नाही. मग तुम्हाला अधिकार मिळवायचेच कसे? म्हणजे कायद्याने अस्पृश्यता ही आता नष्ट झालेली आहे, व्यवहारात ती झालेली आहे की नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे आणि ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. पण बाबासाहेबांनी तरी सांगितलं, हे बघा, ज्या वेळेला तुम्ही हिंदू धर्मामध्ये राहून वेगळे स्वतंत्र अधिकार, राजकीय हक्क ज्या वेळेला मागाल त्यावेळेला तुम्हाला ते देणार नाहीत. आणि तुम्ही ज्या धर्मामध्ये जाल त्या धर्मामध्ये तुम्ही एकटं दुकटं जाऊन चालणार नाही. एकट्या दुकट्याने धर्मांतर केलं तर तुम्ही समाजातून वाळीत पडाल. आणि म्हणूनच बऱ्याचशा राज्यांमध्ये सार्वजनिक धर्मांतराला बंदी आणण्याचं कारण हे आहे की बाबासाहेबांनी सांगितलंय, एकट्या दुकट्याने तुम्ही धर्मांतर न करता तुम्ही एकखट्टी समाजानं धर्मांतर करा, गटागटाने मोठ्या संख्येनं धर्मांतर करा. हे बाबासाहेबांनी का सांगितलं? ज्या वेळेला तुम्ही धर्मांतरित होऊन समजा ख्रिश्चन झालात किंवा मुसलमान झालात त्यावेळेला तिथल्या लोकांची लोकसंख्या वाढणार आणि तुम्ही 15च्या 15% किंवा 13च्या 13% एससी लोक ज्या वेळेला कुठल्या तरी एका धर्मात जाल त्यावेळेला 13% लोक तिकडे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं मुसलमान समाजाची 13% संख्या वाढली ना हो, किंवा ख्रिश्चन समाजाची संख्या ही 13% वाढली. मग पूर्वी जर मुसलमान किंवा ख्रिश्चन लोकांना समजा 10 जागा राजकीय हक्कापोटी मिळत असतील तर तुम्ही 13% तिथं ॲड झाल्यामुळं तिथं अजून जागांची भर पडणार आहे. म्हणजे पूर्वीच वेगळ्या धर्माचे लोक म्हणून त्यांना जे काही राजकीय हक्काधिकार मिळत होते त्या जागांची संख्या आता तुम्ही तिकडं गेलेले असल्यामुळं तुमचे अधिकार हक्क हे कुठेही जात नाहीत. पण हिंदू धर्मामध्ये राहिल्यामुळे कायद्याने तुमच्यावरती अस्पृश्यता नष्ट केली असं दाखवलं जाईल, खोटं नाटं दाखवलं जाईल, व्यवहारामध्ये मात्र तुमच्या पदरी काहीही पडू दिलं जाणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही ज्या धर्मात जाल त्यावेळेला तुमचे हक्काधिकार, तुम्ही ज्या धर्मामध्ये जाता तिथली संख्या वाढलेली असल्यामुळं तिथं तुमचे हक्काधिकार मिळतीलच. मग आता तुम्ही म्हणाल की इतर धर्मातले लोक इथं असणाऱ्या प्रस्थापित सरकारकडे कोणते हक्काधिकार, कोणत्या कारणाने हक्काधिकार मागत असतील हो? तर ते लोक त्यांच्या समाजामध्ये दरिद्री आहेत, लोक आर्थिक दारिद्र्य आहे त्यांच्याकडं, म्हणून ते हक्काधिकार मागत नाहीत. ते सरकारकडे हक्काधिकार कोणत्या अर्थाने मागतात? ते म्हणतात की आमची संस्कृती वेगळी, आमचा धर्म वेगळा, म्हणून आम्हाला तुम्ही विशेष अधिकार द्या. हे मागायला तुम्हाला हक्क कधी राहतील? ज्या वेळेला तुम्ही या धर्मातून बाहेरच्या धर्मामध्ये जाल आणि आमची संस्कृती आणि आमचा धर्म हा वेगळा आहे, आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून आम्हाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे किंवा विशेष अधिकार आणि हक्क आम्हाला दिले पाहिजेत. मग ते सगळ्या क्षेत्रात आले, शैक्षणिक क्षेत्रात मायनॉरिटी म्हणून आले, नोकरीमध्ये आले, राजकीय सत्तेमध्ये आले. हे सगळीकडचे हक्क तुम्हाला कधी मिळतील? बाबासाहेब सांगतायत ज्या वेळेला तुम्ही धर्मांतर कराल. अगोदर आर्थिक प्रगती पाहिजे की धर्मांतर पाहिजे? तर बाबासाहेबांनी याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही आर्थिक प्रगती करण्याच्या नादाला लागाल आणि तुम्ही नोकऱ्या मागायला गेल्यानंतर तुमचे रिझ्यूम्स हे रिजेक्ट केले जातील, किंवा तुम्ही उद्योगधंदे करत असाल तर तुमच्याकडे येणारा वर्ग जो आहे तो जात बघून येईल. म्हणून तुम्ही अगोदर सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी धर्मांतर करा. वतनी जमिनीचा प्रश्न बाबासाहेबांनी सांगितला की तुमच्या वतनी जमिनी कुठेही जात नाहीत. तिसरा प्रश्न बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचे राजकीय हक्क अधिकार हे अबाधित राहणार आहेत का धर्मांतर केल्यानंतर? तर उलट तुम्ही हिंदू धर्मामध्ये असताना ज्या पद्धतीची नौटंकी केली जाईल अस्पृश्यता नष्ट केल्याची कायद्याने,
ती नौटंकी व्यवहारामध्ये मात्र तशीच उतरणार आहे, पण खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या वेळेला हिंदू धर्मातून धर्मांतर करून बाहेरच्या धर्मामध्ये जाल त्यावेळेला तुम्ही अल्पसंख्य म्हणून तुमचे विशेष हक्क अधिकार, आमची संस्कृती वेगळी, आमचा धर्म वेगळा, अशा पद्धतीनं तुम्ही मागू शकाल। त्यामुळे बाबासाहेबांनी राजकारणापेक्षा मित्रांनो धर्मांतराला फार महत्त्व दिलेलं आहे। हे मुक्तिकोणपते या भाषणामध्ये बाबासाहेबांनी 31 मे 1936च्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळं जी लोक तुम्हाला आंबेडकरवादी राजकीय लोक ज्या वेळेला तुम्हाला म्हणत असतील की अगोदर सत्तेमध्ये या, मित्रांनो सत्तेमध्ये येता येता किती लोक चमचे झालेले आहेत प्रस्थापित लोकांचे, याचे उदाहरण तुम्हाला चांगले तोंडपाठ आहेत। त्यामुळं बाबासाहेबांनी सांगितलं की आरक्षणातून तुमच्या पदरी काय पडल ना पडल, पण धर्मांतरातून तुमच्या पदरी सामर्थ्य हे पडणारच आहे। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, येत्या डिसेंबर 2025ला या सरकारने जर धर्मांतराचा कायदा आणला तर त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं आणि कायदेशीर कारणं देऊन तो आपण नियम कशा पद्धतीने बाजूला सारता येईल याचा प्रयत्न करणं हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवण्या इतका महत्त्वाचा असणार आहे। द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आज मी इथंच थांबतो। माझी कळकळीची विनंती असेल की जर तुम्ही या चॅनलवरती जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला प्रेस करावं, शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक देऊन तुमच्या आंबेडकरवादी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थांबतो बंधू हो, जय भीम, जय बौद्ध राष्ट्र।